हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊसहोल्ड आयटम्स जे आहेत म्हणजेच आपण घरी ज्या वस्तू वापरतो, घरगुती ज्या वापरातल्या आपल्या वस्तू आहेत त्यांची नावं पाहणार आहोत आणि त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, आपला फर्स्ट वर्ड आहे बास्केट, BASKET, बास्केट म्हणजे टोपली। त्यानंतर बेडशीट, बेडशीट म्हणजे चादर। ब्रूम, BROOM, ब्रूम म्हणजे झाडू। कॅन्डल, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती। चेअर, चेअरचा अर्थ होतो खुर्ची। क्लॉक म्हणजेच घड्याळ, CLOCK, क्लॉक म्हणजेच घड्याळ। कोंब, COMB, कोंब म्हणजेच कंगवा। त्यानंतर डोअर, DOOR, डोअर म्हणजेच दार। फ्लॉक, आता फ्लॉक म्हणजेच काय तर काटा। गार्डन, GARDEN, गार्डन म्हणजेच बाग। GLASS म्हणजेच ग्लास म्हणजे काच। त्यानंतर बेड, BED, बेड म्हणजेच गादी। फॅन म्हणजेच पंखा। युटेन्सिल म्हणजे भांडी। बॅग म्हणजेच पिशवी। त्यानंतर बघा, पुढचा शब्द आहे ग्रेन, GRAIN, ग्रेन म्हणजेच धान्य। क्लोथ्स, CLOTHES, क्लोथ्स म्हणजेच कपडे। लॅम्प म्हणजेच दिवा। नाईफ, KNIFE, नाईफ म्हणजेच चाकू। पिंचर, आता पिक्चर म्हणजेच काय तर घागर, पिक्चर म्हणजेच घागर। विंडो म्हणजेच खिडकी। मिरर म्हणजे आरसा। की, KEY, की म्हणजेच चावी। अम्ब्रेला, UMBRELLA, अम्ब्रेला दॅट इज छत्री। टॅप, TAP, टॅप म्हणजेच नळ। पेन, PEN, पेन म्हणजेच लेखणी किंवा पेन आपण ज्याने लिहितो। स्पून म्हणजे चमचा। त्यानंतर टेलिव्हिजन, दूरदर्शन, आपली TV। बॉटल, BOTTLE, बॉटल म्हणजेच बाटली। टॉवेल म्हणजेच टॉवेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊसहोल्ड जे आपले आयटम्स आहेत त्यांची नावं पाहिली। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।